झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। साक्रीत जुन्या वादातून गोळीबार, घटनेमुळे परिसरात खळबळ। या प्रकरणात 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। सर्व आरोपी अद्याप फरार, शोध सुरू। साक्री शहरात साक्री नवापूर महामार्गावरील विमलबाई कॉलेज समोर सोमवारी रात्री जुना वाद चिघळल्याने 2 गटांमध्ये वाद उफळून आला। यावेळी एका तरुणाने हवेत गोळी झाडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकारानंतर शहरात खळबळ उडाली असून साक्री पोलीस ठाण्यात 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार अष्टाने गावातील संदीप देवरे व त्याच्या मित्रांचा जुना वाद काही तरुणांशी सुरू होता। त्याच प्रकरणाची न्यायालयात केस देखील सुरू आहे। या संदर्भात समेटासाठी विमलबाई कॉलेज समोर बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र चर्चेदरम्यान अचानक वाद पेटल्याने प्रमुख आरोपीने 4 तरुणांवर लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली आणि नंतर त्याच्याकडील बंदुकीतून हवेत गोळीबार केला। या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला। साक्री पोलीस ठाण्याचे पीआय दीपक वळवी व गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। मारहाण झालेल्या तरुणांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले। दरम्यान रात्री उशिरापर्यंत अष्टाने कवठे व परिसरातील मोठा जमाव साक्री पोलीस ठाण्याबाहेर जमला होता। या प्रकरणी संदीप देवरे यांच्या फिर्यादीवरून 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे सर्व आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।